नमस्कार माझे मित्र-मैत्रिणी, तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण एक नवीन व्हॅकन्सी बघणार आहे. ECSची व्हॅकन्सी निघालेली ह्या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स एक्स सर्व्हिसमॅनची व्हॅकन्सी आहे याच्यामध्ये कॉन्ट्रिब्युशनची. तर ह्या व्हॅकन्सीमध्ये काय आहे आपण हे आता डिटेलमध्ये बघूयात. ह्याच्यामध्ये नाही का ही गव्हर्नमेंटची व्हॅकन्सी आहे, एम्प्लॉयची ही नोटीस दिलेली आहे आपल्याला. तर ह्याच्यामध्ये आता वॉक इन इंटरव्ह्यू आहे का फॉर्म भरायचा आहे का मेरिट लिस्टमध्ये आहे, कोणत्या प्रकारे ही व्हॅकन्सी आपण आता हे डिटेलमध्ये बघूयात. ह्याच्यामध्ये क्वालिफिकेशन किती आहे, क्वालिफिकेशन काय आहे, पोस्ट किती आहेत, आपण हे आता पूर्ण इन डिटेलमध्ये बघूयात. तर ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे मेडिकल, पॅरामेडिकल आणि नॉन मेडिकल स्टाफ ह्यांचा समावेश केलेला आहे ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये 11 ते 12 महिन्याचा ह्यांनी कॉन्ट्रॅक्ट ठेवलेला आहे ह्या ठिकाणी. तर आता हे नाही का आपण पूर्ण डिटेलमध्ये बघूत खाली कोणत्या पोस्टला किती व्हॅकन्सी, पेमेंट स्केल किती आहे आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन काय ते आपण डिटेलमध्ये बघूयात. ह्या ठिकाणी नेम दिलेला आहे, मेडिकल ऑफिसर आहे ह्या ठिकाणी. त्यांचं 66 वय पाहिजे. 66 वय असल्यावरती त्याच्यामध्ये MBBS त्यांचं रजिस्ट्रेशन पाहिजे, त्यांचं MBBS कंप्लीट पाहिजे ह्या ठिकाणी. त्यांना 3 वर्षाचा ह्या ठिकाणी मिनिमम एक्सपिरियन्स सांगितलेलं आहे, मेडिसिन किंवा सर्जनमध्ये एक्सपिरियन्स असा असलेला पाहिजे. आणि ह्या ठिकाणी त्यांचं मेरिट इन MBBS PG हे असलेलं क्वालिफिकेशन चालेल आणि 5 वर्षाचं आधीचं पाहिजे. आणि एक वॅकन्सी आहे या ठिकाणी, 95,000 इतका पेमेंट आहे ह्यांना. त्यानंतर ह्या ठिकाणी दिलेलं आहे मेडिकल स्पेशलिस्ट, 68 एज आहे यांची, MBBS MD MS इन स्पेशालिस्टमध्ये असलेले चालेल ह्या ठिकाणी. रजिस्ट्रेशन त्यांचं काउन्सिलिंग पाहिजे. 3 वर्षाचा ह्या ठिकाणी एक्सपिरियन्स पाहिजे त्यांना PGच्या नंतर. त्यानंतर ह्या ठिकाणी मेरिट इन MBBS म्हणजे MBBSच्या मेरिटवरती हे सगळे लागणार आहेत आपले रिझल्ट. आणि ह्या ठिकाणी एक वॅकन्सी आहे, हे ना 1,30,000 इतका पेमेंट असणार आहे पर मंथला. त्यानंतर गायनॅकॉलॉजिस्ट आहे, त्यांचं पण 68 एज सांगितलेलं आहे. त्यांना पण MD MBBS MS इन स्पेशालिस्ट कंप्लीट असलेले चालेल. आणि ह्या ठिकाणी रजिस्ट्रेशन पाहिजे त्यांना, स्टेट काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन असलं पाहिजे. आणि 3 वर्षाचा ह्यांना एक्सपिरियन्स पाहिजे आफ्टर PG नंतर. त्यांचं पण याच्यामध्ये क्वालिफिकेशनमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आणि एक्सपिरियन्स सांगितलेला आहे. आणि ह्या ठिकाणी त्यांना नाही का मेरिट लिस्टमध्येच घेणार आहेत त्यांनी. आणि त्यांचं पण ह्या ठिकाणी 1,30,000 इतकंच पेमेंट सांगितलेलं आहे. त्यानंतर डेंटल ऑफिसर आहेत, त्यांना पण BDS रजिस्ट्रेशन पाहिजे, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे त्यांना. आणि ह्यांचं पण BDSचं 5 इयर्सचं अबाव 5 इयर्स सांगितलेलं आहे ह्या ठिकाणी मेरिट लिस्टला. 95,000 इतकं पेमेंट असणार आहे, 2 व्हॅकन्सी ह्या ठिकाणी. त्यानंतर विशेष म्हणजे आपलं स्टाफ नर्सचं आहे ह्या ठिकाणी. 56 आहे ना एज लिमिट आहे. GNMचा डिप्लोमा कंप्लीट पाहिजे ह्या ठिकाणी. आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट पाहिजे, रजिस्ट्रेशन रिन्युअल वगैरे असेल तर ते असलं चालेल. त्यानंतर 5 वर्षाचा आपला एक्सपिरियन्स पाहिजे ह्या ठिकाणी. आणि ह्या ठिकाणी एक्सपिरियन्स 10 इयर अँड अबाव असं सांगितलेलं आहे, म्हणजे एक्सपिरियन्स नर्सिंगच्या नंतर 10 इयरचा असला तरी चालेल. 2 व्हॅकन्सी आहे ह्या ठिकाणी. 36,500 इतका पेमेंट आहे आपल्याला ह्या ठिकाणी. त्यानंतर आपलं फार्मासिस्ट आहेत, फार्मासिस्टला पण नाही का 56 एज लिमिट सांगितलेली आहे ह्या ठिकाणी. पण DB फार्मासिस्ट 10वी-12वी सायन्सच्या नंतर जे असतं ते DB फार्मसी ह्या ठिकाणी कंप्लीट पाहिजे, रजिस्ट्रेशन पाहिजे त्यांना, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे ह्या ठिकाणी. त्यांचे 2 व्हॅकन्सी, 36,500 इतका पेमेंट. लॅबोरेटरी असिस्टंट्स म्हणून आहे जागा, त्यांची एज लिमिटेशन 56 सांगितलेलं आहे. यांचं DMLT कंप्लीट पाहिजे, लॅब टेक्निशियनचा कोर्स यांचा. त्यांचं रजिस्ट्रेशन पाहिजे स्टेट काउन्सिलिंगमध्ये, 5 वर्षाचा त्यांना एक्सपिरियन्स पाहिजे ह्या ठिकाणी. एक वॅकन्सी आहे त्या ठिकाणी, 36,500 इतका पेमेंट असणार आहे त्यांना. त्याच्यानंतर लॅबोरेटरी टेक्निशियन म्हणून आहे, त्यांचं पण 56 एज लिमिटेशन पाहिजे, BSc MLT आणि नंतर डिप्लोमा MLTचं यांचं कंप्लीट पाहिजे, रजिस्ट्रेशन पाहिजे त्यांचं पण. ह्यांना 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे ह्यांना. एक वॅकन्सी आहे आणि 36,500 इतका पेमेंट आहे ह्यांना पण. ह्या ठिकाणी डेंटल 80 एजचं आहे ह्या ठिकाणी, पण 56 एज लिमिटेशन आहे यांचं. यांचं पण डिप्लोमा ह्यांचा कंप्लीट पाहिजे डेंटल हायजीनमध्ये. यांचं रजिस्ट्रेशन पाहिजे नॅशनल किंवा स्टेट काउन्सिलिंगचं, 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे ह्यांना. आणि यांच्या 3 व्हॅकन्सी आहे या ठिकाणी आणि 36,500 इतका पेमेंट आहे ह्या ठिकाणी. DO क्लर्क म्हणून आहे ह्यांना, 53 एज लिमिटेशन आहे यांची.
ग्रॅज्युएट कंप्लीट पाहिजे ह्यांचं, 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे ह्या ठिकाणी. एक व्हॅकन्सी आहे आणि ह्या ठिकाणी 29,200 इतका पेमेंट आहे. फिमेल अटेंडन्स म्हणून आहे ह्या ठिकाणी. 53 एज लिमिटेशन आहे इथं. यांचं लिटरेचर म्हणून हे कंप्लीट पाहिजे. ह्यांना पण 10 वर्षाचा ह्या ठिकाणी एक्सपिरियन्स पाहिजे ह्यांना. आणि यांना 3 व्हॅकन्सी आहे. 21,800 इतका पेमेंट असणार आहे ह्यांना. त्यानंतर आहे ह्या ठिकाणी फिमेल पिओनचा आहे. त्यांना पण 53 एज लिमिटेशन आहे. एज्युकेशन यांचं 8वी पास पाहिजे ह्या ठिकाणी आणि 5 वर्षाचा यांना सर्व्हिसचा एक्सपिरियन्स पाहिजे हे ते. आणि एक व्हॅकन्सी आहे. 21,800 इतका पेमेंट आहे. सफाईवाल्याला पण नाही का 53 एज लिमिटेशन सांगितली. 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे हॉस्पिटलचा वगैरे त्यांना. त्या ठिकाणी नाही का त्यांना एक व्हॅकन्सी आहे. इथे पण 21,800 इतका पेमेंट आहे. चौकीदारला पण 53 एज लिमिटेशन आहे. एज्युकेशन यांचं 8वी पास पाहिजे. ह्यांचं पण एक व्हॅकन्सी आहे. 21,800 इतका पेमेंट आहे ह्या ठिकाणी. ह्या ठिकाणी काही स्टार्टिंगची डेट वगैरे काही सांगितलेली नाही आहे. ॲप्लिकेशनचा फॉर्म हा आपल्याला फक्त भरायचा आहे त्या ठिकाणी. यांची जी वेबसाईट आहे www.echs.government.in ही त्यांची वेबसाईट आहे. याच्यावरती आपल्याला पूर्ण त्यांचं आपलं जे काही आहे त्या ठिकाणी त्यांना CV वगैरे पाठवायचा आहे आणि आपल्याला ॲप्लिकेशन हे भरायचं आहे फॉर्म. ह्याची त्यांनी लास्ट डेट काही सांगितली आहे 27 जुलै 2026 आहे या ठिकाणी. त्यांच्या वेबसाईटवरती तुम्हाला हे फॉर्म वगैरे भेटणार आहे या ठिकाणी. आणि ही कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. तर आपल्याला ते इंटरव्ह्यूसाठी बोलवणार आहेत. डेट आणि टायमिंग ते सांगणार आहेत. आपलं CV वगैरे रेडी ठेवायचं. आपण आपले ओरिजिनल डॉक्युमेंट वगैरे सगळे रेडी ठेवून इंटरव्ह्यूला जाताना आपण ते घेऊन जाणार. ते आपला मेल आणि मोबाईलमध्ये SMS वगैरे करणार आहेत. ईमेल ID वरती मेल पाठवणार आहेत. त्यावेळेस आपल्याला जाऊन नाही का तिथे इंटरव्ह्यू द्यायचा आहे ह्या ठिकाणी. आणि ह्या ठिकाणी 10 दिवसाचं त्यांनी ऑथॉरिटी दिलेलं आहे. 10 दिवसाचं जॉब ट्रेनिंग वगैरे ठेवणार आहेत त्यांनी. ही आपली आजची व्हॅकन्सी होती. ECHSची व्हॅकन्सी निघालेली आहे. मेडिकल पॅरामेडिकलची व्हॅकन्सी आहे. चांगली व्हॅकन्सी आहे ही या ठिकाणी. ह्या ठिकाणी अलीगढ आणि मथुरा ह्या ठिकाणची व्हॅकन्सी आहे ही. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.